जीएसटी काउन्सिल, राष्ट्रपती, पंतप्रधान, अध्यक्ष कोण? हा, कोण असतात? केंद्रीय वित्तमंत्री. ह्याचं काय काम आहे जीएसटी काउन्सिलचं? सगळं जीएसटी संदर्भातील टॅक्स रेट स्लॅब ते ठरवणं. बर, हा, न बघता जीएसटीची स्लॅब सांगा. नाही नाही, ऐका, परत तुम्ही चूक करू नका. आता तुमच्याकडून काय लगेच रिॲक्शन आली, सर दोनच राहिलेत, थांबा. तुम्हाला जर जीएसटीचे स्लॅब ते जुने विचारले तर तुम्ही ऑप्शन मधून दोनच निवडणार का? अशी चूक करायची नाही. आता परत एक काय माहितीये का, तुम्हाला जे माहिती ते चिपकायचं तिथं, हे करू नका. प्रश्न आधी समजून घेतल्याशिवाय घाई गडबड करायची नाही. जीएसटीचे आधीचे स्लॅब सांगा. 5, 12, 18, 0 आहे, 0, 5, 12, 18 आणि हे कुठले होते? आधीचे. बर, आता नव्याने जे आलेत काय 5, 18 लक्षात घ्या. आधीचे पैकी कुठला राहिलेला आहे? 5. आणि हे पण लक्षात असू द्या, हे आधीचे झाले त्याच्यातले हे दोनच ठेवलेले आहेत, राईट. आता 40% हा बऱ्यापैकी माहित पण नसेल कोणाला, म्हणून इथं करायचं. ज्याला माहिती चांगली गोष्ट आहे, पण तो कशावर आहे सांगा? डिमेरिट गुड, सिन गुड्स ज्याला म्हणतो, ज्या सुपर लक्झरी गुड्स आहेत किंवा जे तंबाखू मादक पदार्थ वगैरे ते असं म्हणतो, त्याला कुठं टाकलंय? 40%च्या कॅटेगरीत टाकलंय. सो आता जीएसटीचे जुने स्लॅब विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. नवीन किती? हे इथलचे करंट अपडेटेड ज्याला पाहिजे होतं ना हे आता, म्हणजे असं नाही की फक्त कोर कन्सेप्ट आणि फॅक्ट घेतोय, विथ करंट अपडेटेड.